नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज निघाली मी कुठं निघाली तुम्हाला दाखवेन. काय झालं भावा बहिणींनो, आज लय माझ्या कामाचा घोटाळा झाला राव. ती मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. सुई टिकती खाली शिलाई मशीनची, वाढू झालं तिला 1 तासभर आबादली, पण काय सुई काय व्यवस्थित बसली नाही. मग आता ती मशीन घेऊन जायचंय. मला काम बंद असल्यावर लय टेन्शन येतं, काय सांगाव भावा बहिणीनो. आणि म्हणलं कामात काम 2 काम होते. म्हणलं आता पुरींची शाळा भरत सोमवार पासून, तर पुरींना पण आणायचं होतं शाळेचं सामान. 2-3 दिवस झालं म्हणती जाईन जाईन जाईन, पण काय सवड व्हायना मला ह्याच्या तालुक्याला जायला. पण तुम्हाला सांगते आता मिशनीमुळं मला आहे ना, काम बंद असल्यामुळं सवड मिळाली जायला. तर आता मी जाणार आहे तालुक्याला. तर तुमच्या दाजीचं चाललंय तिकडे काम पावसा पाण्याचं. दाजी बसलंय ते आवरत. मला तर उठून बाहेर सकट जाऊ वाटना. आज जरा उलसक पिंगळायला लागलंय डोळं. काय सांगावं तुम्हाला हाय ते बरं. काय होतंय ग? 6 वाजता. पेंग येतोय पेंग. जेवण ही केलं आताच मस्त पैकी. लिकीनं स्वयंपाक केला होता. काय जेवण केलं तर तुम्हाला सांगते डोळं पेंगायला लागल्यात या. आणि जम्पर तर मरणाचं शिवायचं. तर जम्पराला काय सुट्टी नाही. आणि पुरीची शाळा भरायची म्हणून त्यांचं शाळेचं मटेरियल पण आणणं गरजेचं आहे ना. म्हणलं चला मशीनचं पण काम होईल आणि पुरींचं पण शाळेचं सामान आणायला म्हणजे ही होईल. आता मला तर काय हो का 2-3 दिवस झाले त्यांच्याकडून चिठ्ठी लिहून घेतली, जाईन 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 म्हणते, आणि काय व्हायना. तिकडे तुमच्या दाजीचं चाललंय काम. ती पावसाचं काय होतं भाऊ बहिणींनो, मशनी आहेत ना, मशनी भिजत्यात ना, पावसाचं शितुडं येतात आतमध्ये. त्याच्यामुळं मग तुमच्या दाजीला म्हणलं तेवढा कागद बांधून घ्या. आता घरी हायचं ना ती कामाव, नाही तर चाललंय हो का कागद बांधायचं काम. मरणाचं ऊन चटकाय लागलंय. त्या दिवशी झाला होता तेवढा पाऊस. तर त्यांना आता ते मशनीचा माझ्या प्रॉब्लेम झाल्यामुळं त्यांना तालुक्याला काढलंय. काढायचंय मला. हे काय इकडं आलं बाय, खुडची फिरची घेऊन बांधलं काय झालं का. हा ना, जाऊन येऊन आपलं यावं लागल पटकून. माझं काम बंद पडलंय व काम बंद पडल्यावर मला टेन्शन येतं भाऊ बहिणीनं. काय सांगावं तुम्हाला. हे काय कागद बांधला, कागद बांधल्यावर टेन्शन नाही हो का पावसा पाण्याचं. मिशनी आहे तर म्हणून निवारा लागतोय ना. चला बरं धुवा हाता पाय पटा पटा. आता ऊन आहे म्हणलं ऊनच लागणार, सावली आल्या सावली लागणार. होय भाऊ बहिणीने. डोका कसं चांद 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 चांद. तरी वार ही असतं आपल्याकडे, मग काय नाही वाटत. बघा डोंगर कसं चणचण करतोय है का. माझं आवरून बसलोय सगळं. मिशन काढायची आता. खास मशनीसाठी माझी जीवाची धडपड चालली, नाही तर मी काय हालते. तुमचं दाजी किती चल म्हणलं तरी मी गेली नसते तालुक्याला. पण मिशनीसाठी व माझं काम बंद पडलं व भावा बहिणीनं. त्याच्यामुळं तयारी केली. तर उन्हामुळं जाऊ वाटत नाही, आणि नाही जावं तर काम बंद राहील. त्याच्यामुळं जावंच लागेल कसल्या परिस्थितीत.
केसाचं एक गुरकुलच झालंय बघा वरत इथून अप. असलं मॉडेल काय झालंय तीच कळना मला हा? हा. तुटले ती अगं तुटले ती गुतुड्यानी उडून काढल्यात ओढून नाही त्याच्यामुळं झाल्यात तसे अयो मिशन आहे ना ती आपली जी शिलाई मशीन आहे ना भाऊ बहिणीनं ती लय जड आहे तिला न्यायचं म्हणजे सुखाचं काम नाही लय जड मशीन 50 किलोचा तर गट्टाच आहे तिचा गट्टू हा बळच उचलावं लागते ताव खाऊ आता येते पुरीला पण शाळेचं घेऊन सोमवारपासून जाते त्या शाळेत हाय आता हिची नाही लवकर उघडायची मोठीची तिची ऑगस्ट मध्ये उघडणार आहे आणि माझी रोजच आहे मला सुट्टीच नसते माझ्या शाळेला माझी 12 महिने शाळा आहे भावा बहिणींना तिथं सुट्टी नसते हा ती घरीच असते मास्तरीन बिमीन जैसे विद्यार्थी बिमीन तीच त्यालाच म्हणतात 12 महिने शाळा बराबर करा आता योगिता गेले पुण्याला काल पसारा न्या गेल्या होत्या मग काय माहिती आता हो का फोन नाही केला रात्री केला होता फोन रूम फिम बघितली गेल्या तिकडच आता राहायला काम फिम बघितलं तिकडच आता पुण्याला राहायच्या योगिता बाय भाऊ बहिणीनो जाऊ कधी बी आपण कधी मध्ये जात जाऊ 4-8 दिवस गोर व्हायला जात जाऊ आपण पुण्याला हा मग पसारा घेऊन उगाच गेली हा डिग्रीला अडचण नाही यायची हा पिली जाईल डिग्रीला तिथे गोर होऊन यायला जायचं 4-8 दिवस पुण्यात गेल्यावर गोर होत ना माणूस आम्ही पण जाणार योगीच्या माग योगीच्या रूम मध्ये हा फॅमिली आमची राहायला 4-8 दिवस तुम्हाला बी जरा वेगळं काहीतरी भेटल पुण्यातलं बघा पुण्यातल्या भावा बहिणीला पुन्हा माहिती आहे आम्हाला पुन्हा माहिती नाही आम्हीच हिंडत नाही पुण्या मुंबईला दाजी बी जायचंय माझ्या वैतागाने होय होय व तुम्ही बी जायचंय ना रूम घेऊन राहायला ते काय ती बी जायचं तर मी मग डायरेक्ट अमेरिकेला जाणार आहे भाऊ बहिणी हिथं तिथं नाही मी काचाच्या बंगल्यात राहायला जाणार अमेरिकेला मेन शिवण्य अमेरिकेला तुम्ही बापाच्या मागे जावा पुण्याला ही माझं येऊन जाऊन करणार मी जॉबला लागणार आहे पुण्या ह्याला अमेरिकेला पार्टी करनी है आज पार्टी करेंगे किसी के भी पप्पा से नहीं डरेंगे आम्ही पहिलं टीव्ही बघायला लोकांच्या घरी जायचो आणि डोळं झाकायला लागलं ना एक लिंबाची काडी घेऊन जायचो संग
ह्याची खराट्याची, आणि हिथं एक आणि हिथं एक अशी लावून ठेवायचं. म्हणजे बघायला पिक्चर काय झालेलं कळायचं नाही. मग डोळं झाकायला लागलं ना, मग हिथं एक खोसायचं आणि हिथं एक, आणि असं गोल करून अशी लावून टाकायची एवढी एवढी काय. मग ती असं डोळं टरून वडून असं बघायची टीव्ही. पण तरी बी उलसाक गुंगीची यायची, अशीच व्हायचं, खालीच यायचं ती असं. चला भाऊ बहिणीनं, उरकलंय आता, निघते आता, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. आपण काय काय आणलंय बघू आता. घेऊन यायची, शॉपिंग करायला चालले मी. शॉपिंगला चालली, शॉपिंगला. कामात काम आवरून यायच्यात, बरीच लय काम. आज माझं बघा संध्याकाळपर्यंत तिकडं जायला तालुक्याला, बरीच लय काम आहेत. तेवढे आवरून यावं लागते मला काम. इथे आवरून काढलाय वेळ, तर परत वेळ भेटत नाही. वेळ की महत्वाचा आहे. इथं मान पाठी एक झाली माझी तरी, कपडे शिवून मान पाठ लय अशी फुनफुन करते बघा. काय सांगायचं आता, मिशन सोडवावं लागेल ती. चला मग, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, मस्तपैकी जेवण करा. तुमची पूनमताई येतीच तालुक्याला हिंडून फिरून. जरा योगीला बी फोन करून बघती, कुठं पसारा गेलाय, कुठपर्यंत गेलाय. तेवढा जीवाला आधार भेटेल माझ्या. आता इथून पुढं नवऱ्याचं माझं भांडण झालं तर जात जाईन योगीकडे, 4-8 दिवस राहीन, तुपरुटी खाईन, जाडजूड होईल, मग परत परपंच करा येईन. जाऊ का? बाय करू का? बाय बाय.